नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा ठिकाणी करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी तुमच्यासाठी केली गेलेली आहे. लाडक्या बहिणींना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनल ती प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि एक महत्त्वाची सूचना तुम्हाला आहे की आता बघा, हा जो काही हप्ता असणार आहे नोव्हेंबरचा, हा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे? ज्या बहिणींची KYC झाली त्याच बहिणींना मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. जर KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर, माझी KYC झाली आहे. आणि जर का KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर, माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली आहे, सर माझी KYC झालेली नाही आहे. सर्वांनी कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला तुमचे शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील त्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी eKYC म्हणजेच काय, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सांगितलेलं eKYC करावी लागणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हा ठिकाणी जवळजवळ 16-17वा हप्ता आहे. तर जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला eKYC करणं गरजेचं आहे. नोव्हेंबरचा हप्ता आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. जर तुमची eKYC झाली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा जो काही हप्ता आहे हा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे. आता बघा, eKYC न केल्यास पुढील हप्ता खात्यात जमा होणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर बहिणींनो, तुम्ही KYC केली की नाही कमेंट करून सांगा लवकर. जर झाले असेल तर लिहून पाठवा की हो सर झालेली आहे, आणि जर का झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर, माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. पुढे बघा, eKYC न केल्यास पुढील हप्ता खात्यात जमा होणार नाही आहे. आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर eKYCची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आलेली असून आता फक्त 3 दिवस शिल्लक आहे. आता तुम्ही जर बघितलं तर बहिणींनो, 18 नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे. आणि 18 नोव्हेंबरच्या आज जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमची जी काही मुदत आहे ती संपून जाणार आहे. आणि मुदत जर का संपली तर तुम्हाला नंतर मुदतवाढ जर झाली नाही तर तुमची KYC होणार नाही आहे. म्हणून 18 तारखेच्या तुम्हाला KYC करायची आहे. फक्त 2 ते 3 दिवसांचा कालावधी उरलेला आहे. या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला KYC करायची आहे. आणि KYC जर का केली तर तुम्हाला पुढील हप्ते हे व्यवस्थित मिळतील. आणि KYC जर का केले नाही तर तुमचे हप्ते बंद होऊन जातील, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. eKYC प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर या ठिकाणी स्पष्टीकरण दिले आहे. बघा कोणी दिले आहे, तर महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? आदिताई तटकरे. तर आदिताई तटकरे यांनी eKYC प्रक्रियेमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर या ठिकाणी स्पष्टीकरण दिले आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वेबसाईटमध्ये सध्या मोठे ठिकाणी बदल सुरू असल्याने प्रक्रियेला वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर जे काही बदल आहे ते बदल या ठिकाणी वेबसाईटमध्ये सुरू आहेत. आणि जे काही तुम्हाला वेळ लागते KYC करण्यासाठी, जे काही तुम्हाला अडचणी येत आहेत तर त्या अडचणी दूर केल्या जात आहे. आणि त्यामुळे जे काही तुम्हाला वेळ लागत असतील तर ते वेळ लागल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील ह्यात नाही आहे अशा लाभार्थ्यांसाठी वेबसाईटमध्ये विशेष सुधारणा केल्या जात आहेत. आता बघा, भरपूर अशा महिला आहे की ज्यांचे पती नाही आहेत, भरपूर अशा महिला आहे की त्यांचे वडील नाही आहेत. काही महिलांचे वडील नाही आहेत, पती आहेत, पण पतींचा आणि त्यांचा घटस्फोट झाला आहे. मग अशा महिलांनी करायचं काय? म्हणजेच काय, वडीलसुद्धा या ठिकाणी नाही आहेत आणि पतीसुद्धा नाही आहेत. तर अशा महिलांनी KYC कशी करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की KYC करण्यासाठी एक तर वडिलांची KYC करायची किंवा पतीची करायची, आणि जर दोघी नसतील तर KYC कोणाची करायची हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर अशा बहिणींसाठी एक विशेष सुधारणा या ठिकाणी केल्या जातं वेबसाईटमध्ये, जेणेकरून त्या महिलांना एक वेगळा ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आता ही जी प्रक्रिया आहे ती लवकरच पूर्ण होईल आणि eKYC सोपी होईल असं तटकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे.
बघा आता काय सांगितलेलं आहे, लाखो महिलांना योजनेचा लाभ मिळतोय. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामधील 21 ते 65 वयोगटामधील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच तुम्हाला 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. बहिणींनो किती रुपये मिळतात कमेंट करून सांगा बरं. 3,000 रुपये मिळतात, 2,100 रुपये मिळतात की 1,500 रुपये मिळतात? कमेंट करून सांगा. जर तुम्हाला 3,000 मिळत असतील तर सांगा सर 3,000 मिळत आहेत. तुम्हाला 2,100 मिळत असेल सांगा सर 2,100 मिळत आहे. पण तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत फक्त बहिणींना 1,500 रुपयेच दिले जात आहे. आणि तुम्ही जर बघितलं ज्यावेळेस 2 हप्ते एकत्र आले असतील त्यावेळेस 3,000 रुपये मिळतात. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जात असतात. ठीक आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आतापर्यंत लाखो महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र पुढील हप्त्यासाठी KYC अनिवार्य असल्याने महिलांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर पुढील हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. झाली असेल तर हो लिहून पाठवा, झाली नसेल तर नाही लिहून पाठवा, आणि नाही झाली असेल तर तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून सांगायचे आहे. पुढे बघा, KYC करण्यासाठी स्टेटस फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही तपासू शकता की तुमची KYC झाली की नाही. आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या मुख्य पृष्ठावर KYC हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करून आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका. प्रक्रिया पूर्ण झाल्यास KYC यशस्वी असा संदेश दिसेल. जर प्रक्रिया पूर्ण असेल तर पुढील मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. आता बघा, काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या तांत्रिक अडचणीसुद्धा या ठिकाणी दूर केल्या गेलेल्या आहेत. आता कोणकोणत्या बघा, KYC प्रक्रियेमध्ये आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. बहुतेक महिलांचं काय होतं आहे तर त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी लिंक नाही आहे, त्यांचं बँकेत या ठिकाणी लिंक नाही आहे, पण त्यामुळे त्या बहिणींचा प्रॉब्लेम येतो आहे. तांत्रिक ज्या अडचणी आल्यास त्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये संपर्क तुम्हाला साधायचा आहे आणि योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही मदत मिळवू शकता. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिला आहे, त्या नंबरवरही तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची जी अडचण आहे ती तुम्ही सांगू शकतात आणि मदत घेऊ शकतात. आणि काही डाऊट असेल तर तुम्हाला बिंदासपणे तुम्ही मला विचारू शकतात. आता बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे महिलांना घाबरू नका. म्हणजेच काय तर महिलांना घाबरायची काही आवश्यकता नाही आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी महिलांना घाबरू नये असे आवाहन केले आहे. वेबसाईट अपडेट्समुळे काही विलंब होत आहेत, पण लवकरच सर्व काही सुरळीत या ठिकाणी होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पात्र महिलांनी अंतिम मुदतीपूर्वी KYC पूर्ण करावे. म्हणजेच काय, ज्या पात्र महिला आहे त्या महिलांनी KYC नक्की करा. जर तुम्ही पात्र असाल ना तर तुमची KYC झालीच पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळेल. जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्ही KYC केली नाही तरी तुमचा लाभ बंद होऊन जाईल, कारण तुम्ही KYC केली नाही आहे. म्हणून सरकारला वाटेल की ही बहीण अपात्र आहे म्हणून तुमचा लाभ बंद होईल. तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. जेणेकरून हप्ता तुम्हाला वेळोवेळी मिळेल अशा ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून सर्वच बहिणींना KYC करावी लागणार आहे. आता बघा, 16वा हप्ता रखडण्याची शक्यता काय? बघा, योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देत आहे. KYC प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे. 3 दिवसामध्ये KYC न केल्यास जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र महिलांनी त्वरित पावले उचलावीत असं ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर जर हवा असेल तर KYC करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील आणि तर तुमचा हप्ता थांबवला जाईल. तर सर्व बहिणींनी ही गोष्ट लक्षात ठेवा. KYC किती महत्त्वाची हे तुम्हाला कळालं असेल. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.